गजानन महाराजांचं मंदिर आहे नेवऱ्यामध्ये. खूप सुंदर मंदिर आहे हे. आसपासचा परिसर पण खूप सुंदर आहे बघा. गजानन महाराजांचं मंदिर आहे नेवऱ्यामध्ये. विठ्ठल रुक्माई निसर्गाच्या सानिध्यात. राम लक्ष्मण सीता. निसर्गाच्या सानिध्य. खूप सुंदर मंदिर आहे. एवढ्या छोट्या गावात पण एवढं मोठं मंदिर. हे बघा केवढा निसर्ग सौंदर्य आहे बघा इथं. एवढ्या छोट्या गावात एवढं मोठं मंदिर आहे. शेगावचे आपले गजानन महाराज. बाहेर मस्त पाऊस पडतोय. असं पेंटिंग केलेलं आहे इथं. हे मुख्य प्रवेशद्वार आहे बघा. हे खूप सुंदर मंदिर आहे. इतकं निसर्ग सौंदर्य सुंदर आहे ना. अगदी एकदा इकडे येऊन जावा. मस्त भेट द्या इथं देवळाला. या निसर्ग खूप सुंदर आहे. कोकणात तुम्ही या एकदा. इथं भक्तनिवास आपले त्यांचं सेवा करतात गजानन महाराजांच्या मठात. इथं सगळं ते बघतात तर ते आपल्याला माहिती सांगतायत. बोल. जय गजानन. श्री गजानन महाराज मंदिर बांधून आज 43 वर्षे झाली. आता या ठिकाणी भक्तांचा ओघ वाढत चाललेला आहे आणि त्यांना राहण्याची व्यवस्था म्हणून या ठिकाणी 8 रूमची योगी निवास बांधकाम झालेलं आहे. त्याच्यानंतर भक्त निवासचं बांधकाम चालू आहे. ते 18 रूमचे बांधकाम होणार आहे. हां, तर इथं कुणाला मदत द्यायची असेल तर तुम्ही नक्की इथं येऊन देऊ शकता. हां, देणगी स्वरूपात द्या. म्हणजे काही आहे भक्त निवास आहे इथं. तुम्ही बाहेर पर्यटक म्हणून आला आणि इथं तुम्ही वास पण त्याचा इथं येऊन राहू शकता तुम्ही. खूप छान सोय करतील इथं. तुम्ही कुणाला मदत करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता इथं. आणि इथं खूप सुंदर मंदिर आहे आणि स्वच्छता आहे खूप टापटीप आहे. तर तुम्ही आवश्यक इथं गजानन महाराजांच्या मठाला तुम्ही नेवऱ्यामध्ये गणपतीपुळेच्या जवळ आहे हे. गणपतीपुळ्याला आला तर नक्की इथं भेट द्या आणि तुमची काही पुन्हा फुलाची पाकळी मदत करा ह्या मठाला. तुम्ही गजानन महाराजांच्या मठाला तुम्ही भक्तनिवासाला जर मदत करणार असेल तर नक्की करा. आणि हे बघा इथं राहायची सोय पण आहे त्यांची. सुंदर आहे सोय. ह्याचं काही कॉस्टिंग इथं काय म्हणजे असं आहे का? रूमचे 800 रुपये घेतात ते एका रूमचे. तर 3 जण तुम्ही राहू शकता इथं. आणि अशात 2 रूमसाठी इथं एक बाथरूम आहे त्यांचं. वॉश बेसिन स्वच्छ आहे एकदम क्लीन आहे बघा रूम. हा शेगावला कसं आहे ना तसंच सेम आहे. फॅन आहे इथं. छान आहे बघा व्यवस्था. आणि अशा इथं रूम्स आहेत. तुम्ही नक्की आला तर इकडे भेट द्या. हे बघा आता इकडे बांधकाम चालू आहे. कुणाला जर मदत करायची असेल तर नक्की करा. निसर्ग
सानिध्यात आहे. अगदी तुम्ही सगळ्यांनी येऊन इथं अवश्य भेट द्या. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. मठाच्या वरती जातोय. हे बघा किती सुंदर पेंटिंग केलेलं आहे इथं गजानन महाराजांचं. खूप छान मंदिर आहे हे आणि स्वच्छ आहे एकदम. खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन. आम्ही एवढं मिरतनारीत आहे पण इथं आलेच नव्हते, आता पहिल्यांदाच आले. पण हा मठ बघून ना खूप छान वाटलं इथं. हे बघा इथं ना हे बांधकाम चालू आहे आता. इकडे पण रूम्स आहेत, इकडे रूम्स आहेत. तुम्ही गणपतीपुळ्याला आला ना तर नक्की अवश्य भेट द्या इथे. खूप कमी बजेटमध्ये अगदी 800 रुपयेमध्ये तिघांना सोय होती इथं आणि गणपतीपुळेपासून अगदी जवळ आहे. हे बघा केवढं निसर्ग सौंदर्य आहे बघा. हे बघा खूप सुंदर आहे. इथं बांधकाम चालू आहे त्यांचं. हे बघा हे वरच्या पण रूम एवढ्या सुंदर आहेत ना, बघू शकताय. गणपतीपुळ्यातून यायचं झालं तर राम रोड फाटा आहे हा आणि नेवरे फाटा आहे. हम्म, राम रोडने किंवा नेवरे फाट्याने यायचं आतमध्ये. हा बाजारपेठेमध्ये आलात की रिक्षावाल्यानं कोणालाही विचारलं की गजानन महाराज मंदिर कुठे आहे आणि बोर्ड लावलेलेच आहे त्यावर. ओके ते सांगते. सांगतील. आणि रत्नागिरीतनं यायचं झालं तर तर डायरेक्ट आरेवारी मार्गे आरेवारी मार्गे. ओके ओके. नेवरेला गजानन महाराजांचं मठ सांगितलं कोणी सांगते. कोणी सांगेल. ओके ओके. विचारलं तरी पण सांगते. नक्की अवश्य भेट द्या. श्री गजानन महाराज की जय. प्रगट दिनानिमित्त इथं 5 दिवस कार्यक्रम असतो आणि काय असतं इथं पालखी पण असते ना. हां हां सगळ्यांना महाप्रसाद असतो. ओके. सकाळी 5:30 वाजता काकड आरती असते. हम्म. नंतर अभिषेक झाल्यानंतर आरती असते. 11च्या आरती आणि संध्याकाळी 7 वाजता आरती असते. बरं बरं. आणि आता इथं राहायला आलेल्या लोकांना जेवणाची सोय त्यांनी कशी, म्हणजे घरगुती आहे हर्ष म्हणून. हां ओके. जेवण मागवू शकतात. ओके ओके. म्हणजे तिथे जाऊन पण खाऊ शकतात म्हणजे. ऑर्डर दिली की तुम्हाला ते वेळेवर जेवण देऊ शकता. ओके ओके चालेल चालेल. खूप छान माहिती सांगितली. खूप छान वाटलं इथं येऊन. तर अवश्य भेट द्या सगळ्यांनी येऊन इथं नक्की.